रिसर्च नाम का आता पुढे चलत जाऊ काय खूप गर्दी असा तर चला मग आतमध्ये जाऊया. त्यानं ओंकार हत्ती असा आपल्या कोकणची शान असतं तर आपल्या कोकणातल्या जंगलात महेश आरेस्कर आपण जर कुठे असता असेल तर आपण या ठिकाणी संपर्क केलेला महेश आरेस्कर. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आता मी चाललोय 12:30च्या बसने घोडेमुखच्या जत्रेक. तर तुमका सगळ्यांका माहीत असतले त्या 25 नोव्हेंबरला घोडेमुखची जत्रा असा. तर यंदाच्या वर्षातली ही मी पहिलीच जत्रा करतोय. वेर्ल्याची जत्रा सोडून मी कधी कसली जत्रा करूक नाही. आमची जत्रेपासून टाईम असा 11 तारीखला असा. तर घोडेमुखची जत्रेक जायचं कारण असा की एका दादांनी पण कमेंट केलेल्याने ये होणार आणि म्हणजे मी खूप ऐकलं आहे त्या जत्रेबद्दल. कोंब्याची वगैरे जत्रा असतात तिचं नवस वगैरे केलं जाता. तर आपण पुढे जाताच हळूहळू माहिती घेऊया त्या जत्रेबद्दल. तर चला मग ह्या एका व्हिडिओमधून आज आपण घोडेमुखची जत्रा बघूया, यंदाच्या वर्षातली पहिलीच जत्रा. तर चला मग 12ची बस इली पंको आबुतूर ए पंक्या आत बाहेर काढ. येतो घोडेमुखच्या जत्रेक जाऊया. आता संध्याकाळी ती जत्रा संपता. चल चल पटकन. तर घोडेमुखला जाऊच्या आधी मळगावचं आपण या रेल्वे स्टेशन भेटतात. तर 2-3 वर्ष झाली आहेत, ह्या नवीनच काम केलं आहे. तर जाता जाता आपण या चला रेल्वे स्टेशन फिरायला घेऊया कसा झाला आता. चला मग आतमध्ये जाऊया. तर ह्याच्यावरती चित्रीकरण बघतात ना तर थिसर बैल वगैरे असतात. व्यवस्थित जर बारीक निरीक्षण करून बघितलास ना तर तुमका दिसतल्यात. आणि ह्यासाठी आपल्या गणपती बाप्पांचा असा वेंगुर्ला असा लिहिलेला पण आणि आंबोली खूप मस्त केल्याने. या कणकवलेचा पण असाच काहीतरी असा. सावंतवाडीचा रेल्वे स्टेशन आपला या एक तुतारी ट्रेन असा जी संध्याकाळी 6-5:30च्या दरम्यान सुटता. तर ती कायमची लागलेलीच असता. तिकीट कक्ष असताना तर आताच आम्ही घोडेमुखच्या थिसर पोहोचलो आणि रस्त्याने सगळीकडे कोंबे आणि काय ना काहीतरी दुकानं लागलेली असतात. कोंब्यांची जत्रा असल्यामुळे त्यांचे नवस असतात. तर नवस फेड करण्यासाठी नेमका दुसऱ्या वर्षी कोंबे देऊचे लागतात देवाक. तर ह्यो रोड ना शिरोडा रोड असा. शिरोडा बसले तर पण तुम्ही येऊ शकताय. तर चला मग जाऊया आपण आतमध्ये. तर आम्ही आत्ताच पोचलो. आताच आम्ही घोडेमुखच्या मंदिराच्या समोर पोहोचलो. तर रिसर्च नाम का आता पुढे चलत जाऊ काय खूप गर्दी असा. तर चला मग आतमध्ये जाऊया. मंडळी आपण आता दिसत ना बारको बाबू असा तो दोरीवरनं चालता का बघूया. तर काही वेळा माणूस आपल्या परिस्थितीत हतबल होता पण कलेचो कलाकार नक्की असता ह्या आपल्या बारक्याकडे बघून समजता. तर आता आम्ही अर्ध्यावाटा केलो असून खूप वरती चलत जाऊ काय चढावाचा रस्ता आणि देऊळ उंचवट्याच्या जागी असा. तर अजून चलत जाऊ काय. चला मग आपण जाऊया. तर मंडळी इसरचा रस्तो बघशात ना तर इतक्या उंचवट्यावर होता मंदिर आणि इतकं चढाव होतो ना की पण कसं असतं माहिती आहे एखाद्या माणसाक जर देवाची ओढ असली
एका देवस्थानाची किंवा आवड असली तर ते का असे रस्तेही चांगले होतात. तर वयस्कर माणसं तर तुम्ही बघू शकता त्यांच्यात एक काहीतरी वेगळीच ऊर्जा असते चलत जाण्याची. म्हणजे त्यांना असा म्हणजे रस्तो बघण्यापेक्षा ना त्यांना आपल्या देवापर्यंत पोहोचवा काय त्यांच्या मनात एक चांगला श्रद्धेचा स्थान असता. त्याच्यामुळे एक वेगळीच अशी ताकद येतात आणि व्यवस्थित यो रस्तो पण त्यांना चांगलं वाटतं आणि ते देवापर्यंत पोहोचतात. जसं मी पण आता थोड्या वेळातच वर मंदिराच्या पायथ्याशी जातले. अरे वही हार घे ये घोड़े मुखा फुला अगरबत्ती हार घे इधर के अरे घे ये मग ये अगरबत्ती हार घे इधर घे घोड़े मुखा घे. तर मंदिराकडे मी पोचलोय आणि खूप गर्दी होती. अजूनही गर्दी होणार होती कारण की अजून टाईम होतो. देव वगैरे वर देवळावरती येऊन नव्हते. थोड्याच वेळात येणार होते. तोपर्यंत मी देवाचं दर्शन घेतलंय. तर आता आम्ही मेन मंदिराच्या दिसर पोहोचलो. चढाव खूप लागलो. रस्ता खूप उंचवट्याचा भाग असल्यामुळे तर अजून देव वगैरे येऊन नाही देवळावरती. तोपर्यंत देवाचं आपण दर्शन घेऊया. तर यायचं मेन मंदिर आणि मंदिराच्या मागेच ना जर नवस केल्यानंतर म्हणजे एखाद्याचा हात पाय जर बरं नसलं किंवा पूर्ण शरीर बरं नसलं ना तर त्यांचे मुखवटे करून मागे ठिसा असतात. तर ते पण आपण जाता जाता बघून घेऊया. तर देवाचं दर्शन घेते घेते एकच सांगले की देवा माझ्या प्रयत्नांका फक्त साथ दे, यश दे. आयुष्यात जा काय करते तर योग्य असाने कोणचं मन दुखावता का म्हणे बस. तर ह्या मंदिराचा नजारा असा. आणि आता मागच्या साईडला गेलात ना तर इसरना नवस केलो जाता. जर तुमचं हात पाय किंवा पूर्ण माणसाचं शरीर जर काहीतरी आजार पण असला तर नमस करून त्या व्यवस्थित झाल्यानंतर तुम्ही इसर ठेवू शकताय. खूप अशा चांगल्या गोष्टी पोचवलेले होते. तर मी आपण त्यांच्या माध्यमातून इथपर्यंत आज जत्रेत गर्दी तर भयंकर होती. त्याप्रमाणे सगळी कामं पण चालली. तर पहिल्यांदा नारळ फोडतात जेव्हा माणसाला
जेव्हा खाली जाऊ जातात तेव्हा कोंबे वगैरे कापले जातात. त्यानंतर या मंदिरात खूप रवणार आहे. या मंदिरामागचं माझं शास्त्र तर काही आहे नाही, कारण की कोणती जास्त दुसरं माझ्याकडे ओळख पण नव्हती विचार म्हणजे. तर असा म्हटलं जातं की जेव्हा कोंबे वगैरे कापतो त्याच्यानंतर लगेच काही क्षणातच म्हणजे तात्पुरत्या वेळेतच मंदिरात कोण असता कामा नये. सगळा मंदिर खाली करून सगळा जितकी जी माणसं असतात, जे भाविक इलेले असतात जत्रेसाठी, तर ते सगळे आपल्या घराच्या दिशेने म्हणजे खालच्या दिशेने जावं काय. देवळाकडे कोणीही नसतं. 6-6:30च्या दरम्यान ऑल सगळं ओके जातं कोंबे वगैरे देऊन. तर हे त्यांचे आपले जसे देव असतात तसे ते त्यांचे खांबाचे कसे देव होते. तर आशीर्वाद वगैरे व्यवस्थित घेतलं आम्ही. आणि आता मी वाट बघू होतो की नारळ कधी फोडतले आणि कोंब्यांची जत्रा जी असा आपली मेन आपण जर बघू गेलो त्या चित्रण आपणा कधी दिसतला. आता पुढे आपण बघूया. निसर्गाच्या साधन संपत्तीत रवा यासाठी कोकणी रानवंश यांचे अथक प्रयत्न होते त्यांच्या टीमसोबत. तर माका पण त्यांच्यामुळे एक संधी गावली 2 शब्द बोलायचे, तर मी आपण ते व्यक्त केलं आहे. महेश आरेस्कर, आपण जर कुठे असता असाल तर आपण या ठिकाणी संपर्क केलेला. महेश आरेस्कर तर आता जत्रा करून आम्ही चाललो घरात. संध्याकाळ झाली, पहिल्यांदा बघलाय. नक्कीच आपण पुढच्या वर्षी परत येऊया. तर आता जाऊ लागतो. तर बाहेर सगळी दुकानं लागलेली होती. तर आता आम्ही चाललो घरात. तर संध्याकाळचा आपला रेल्वे स्टेशन बघा सावंतवाडीतला कसला भारी दिसतं. लाइटिंग आणि मस्त. आमका योग थोडं नाही जरा जास्तच उशीर झाला, कारण की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलास खूपच असा ट्रॅफिक होता, कारण की असंख्य अशी लोक तिसर येतात जागृत देवस्थान असल्यामुळे. तर आता आम्ही ना वाडी दिलं आणि इतर ना कारंजा असतात ते बघू शकताय. तर त्याच्यामध्ये कलर असतात. मी पहिल्यांदा एवढा रात्रीचा वाडीत माझा प्रवास झालेला, त्याच्यामुळे मी एक क्लिप घेतलाय. तर मंडळी जत्रेतनं मी आत्ताच घराकडे 8 वाजले माका ही रस्त्याच्या बसने. तर इतकं चांगलं अनुभव होतो ना. आणि तिसरना क्रिएटर्स माका खूप गावले, जे इंस्टाग्रामवरून नको यूट्यूबवरून नको आपले व्हिडिओ आपल्यातले एक चांगली म्हणजे आपल्यातल्या एक चांगला काहीतरी आपल्या कंटेंटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात. तर आज मी घोडेमुखची जत्रा गेल्या कारणास्तव बघा खूप असे तिसर कंटेंट क्रिएटर गावले. तर खरंच खूप छान वाटला. तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया. कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला मग उद्या भेटाय का नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.